नमस्कार मित्रांनो, स्टुपिड फॉर स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, महा-डी-बी-टी स्कॉलरशिपच्या बाबतीत एक महत्त्वाची सूचना या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा अद्याप जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून चॅनलवर जे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर महा-डी-बी-टी ॲप्लिकेशन आय-डीचा या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम येत होता, तर तो आता सॉल्व्ह झाल्यातच आता जमा आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना याविषयी अडचणी येत होत्या. मी त्या ठिकाणी आधी एक व्हिडिओ बनवला होता मागे. तर अनेक विद्यार्थ्यांनी मला त्या ठिकाणी धन्यवाद दिले, कारण त्यांचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी मी सॉल्व्ह केला होता. कसं ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचं हे देखील मी सांगितलं होतं. तर आता तुमचा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह झालेला आहे, तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच 31 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे महा-डी-बी-टीची रिअप्लाय करण्यासाठी. तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा जो फॉर्म आहे तर तो रिअप्लाय करून घ्या, जर तुम्ही केलेलं नसेल तर. तर तो कसं करायचं किंवा त्यासाठी काय तुम्हाला करावे लागणार आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण लॉग इन करून घेऊयात. तर मी या ठिकाणी युजर नेम आणि या ठिकाणी माझा पासवर्ड टाकून हे अकाउंट ज्याचं आहे त्याचं पासवर्ड आणि युजर नेम टाकून या ठिकाणी लॉग इन करून घेतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लॉग इन झालेलं आहे आणि आपण आता लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी कोणत्या अप्लाइड स्कीम आपण अप्लाइड केल्या होत्या. तर त्याविषयी आता त्या ठिकाणी जाऊयात. या ठिकाणी तुम्ही लेफ्ट साईडला या ठिकाणी पाहू शकता माय अप्लाइड स्कीममध्ये. तर तुम्हाला माय अप्लाइड स्कीममध्ये या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर माय अप्लाइड स्कीममध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी एक स्क्रीन या ठिकाणी त्या ठिकाणी व्हिजिबल होणार आहे. त्यानंतर माय अप्लाइड स्कीममध्ये तुम्ही ज्या स्कीम अप्लाइड केल्या होत्या किंवा तुमचा अपलोड झाला असेल किंवा रिजेक्टेड फॉर्म झाले असेल किंवा रिअप्लायसाठी वापस आले असेल, तर ते या ठिकाणी दिसतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला आता ॲप्लिकेशन आय डीवर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन आय डीचा जो प्रॉब्लेम येत होता, तर आता आपण ॲप्लिकेशन आय डीवरती या ठिकाणी क्लिक करून पाहूयात. तर या ठिकाणी मी ॲप्लिकेशन आय डीवर क्लिक केल्यानंतर मला या ठिकाणी काय सांगत आहे, तर सुरुवातीला माझा जो फॉर्म आहे तर तो या ठिकाणी काय काय झालं त्याविषयी काय नाही, अल्पभूधारक प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करावे असं मला सांगण्यात आलं होतं. तर मला ते या ठिकाणी कळत नव्हतं. मग आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला मागच्या सांगितल्याप्रमाणे त्यानंतर आपण त्यांना ग्रीव्हन्स पाठवला आणि त्यांनी आपल्याला रिप्लाय पाठवला त्या ठिकाणी आपल्याला काय अपलोड करायचं आहे काय नाही म्हणून. तर या ठिकाणी असं सांगण्यात आलं होतं. आता मी परत माझा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्हलसाठी टाकलेला आहे. तर ह्या स्टेप या ठिकाणी आता दिसत आहेत. तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी मला द्यायची होती. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन आय डीच्याच बाजूला बँक डिटेल्स म्हणून या ठिकाणी एक कॉलम या ठिकाणी आलेला आहे. तर या ठिकाणी नो बँक डिटेल्स म्हणून माझं दाखवत आहे. तर तुमचं काय या ठिकाणी दिसत आहे ते मला चेक करून तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्यानंतर आपण ते कसं अपलोड करायचं किंवा त्याविषयी काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे का किंवा काही तुमचं चुकलं असेल का? तर याविषयी आपण नवीन एक व्हिडिओ बनवू त्यावरती. बँक डिटेल्सचा हा कॉलम या ठिकाणी नवीन आलेला आहे ॲप्लिकेशन आय डीचा साईडला, राईट साईडला. तर तुम्ही या ठिकाणी तो पाहू शकता आणि हेच मला तुम्हाला या ठिकाणी अपडेट द्यायची होती की ॲप्लिकेशन आय डीचा जो प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह झालेला आहे आणि तुम्ही रिअप्लायसाठी लवकरात लवकर या ठिकाणी अप्लाय करा. कारण 31 तारीख लास्ट आहे आणि ॲप्लिकेशन आय डीवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचं जे स्टेटस आहे फॉर्मचं तर ते या ठिकाणी दिसत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून चॅनलवरचे नवीन व्हिडिओ येतील तर त्याचे नोटिफिकेशन या ठिकाणी तुम्हाला येत राहतील. सो थँक्यू फॉर वॉचिंग.